श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित विजयसिंह यादव महाविद्यालय पेटवडगाव ICS चे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप समारंभ या समारोप समारंभासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर हरप्रीत सिंह असिस्टंट प्रोफेसर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, त्याचबरोबर इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी माने सर आणि या कॉन्फरन्सचे कन्व्हेनर डॉक्टर नितेश सुर्वे सर, तसेच तुम्ही उपस्थित प्राध्यापक, सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी, रिसर्च स्कॉलर, तुम्हा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत असं करत आहोत. या समारोप समारंभाचे प्रस्तावित करण्यासाठी मी विनंती करते कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर नितेश सुरवसे सर यांना. समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी माने सर, बाहेरच्या महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी या समारोप समारंभासाठी जे प्रमुख उपस्थित आहेत त्यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. हरप्रीत सिंग यांचा जन्म हरियाणा मधला आहे. सरांनी MA नेट त्याचप्रमाणे PhD ही पदवी संपादन केलेली आहे. सरांना 7 वर्षाचा अनुभव आहे NDA खडकवासला येथे. त्यानंतर सरांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून सर कार्यरत आहेत. सरांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करण्याची, वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानाची आवड आहे. सामाजिक उपक्रमात सर सक्रियपणे सहभाग घेत असतात. सरांची या ठिकाणी मी थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. त्यांची ओळख त्यांच्या भाषणातून, त्यांच्या मनोगतातून व्यक्त होईल. या ठिकाणी आजच्या या समारोप प्रसंगी मी या ठिकाणी पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या समारोप समारंभाचे पाहुणे डॉक्टर हरप्रीत सिंग यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार शाल बुके श्रीफुल मोमेंट देऊन त्यांनी करावा. डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य. यानंतर आजच्या ह्या असणाऱ्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये उपस्थित प्राध्यापकांची मनोगत या ठिकाणी आपण घेत आहोत. सुरुवातीला मी डॉक्टर प्रमोद ओलेकर सर आष्टा कॉलेज यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. या चर्चासत्रामध्ये आज सकाळपासून प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले सर असतील किंवा बेलवडकर सर असतील, पठाण सर असतील, या सर्वच वक्त्यांची भाषणं आपण ऐकत होतो. ही भाषणं किंवा आपण जेव्हा इतिहास वाचतो त्यावरून आपल्याला आज संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या योगदानाचा धावता आढावा पाहिलेला आहे. पण केवळ हा धावता आढावा इतिहासापुरता, त्या योगदानापुरता नाही, तर तो जास्त मूल्यात्मक आहे. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं जी मूल्य प्रस्थापित केली होती, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, ही बऱ्याच दीर्घ संघर्षातून, जो 150-200 वर्षाच्या संघर्षातून प्राप्त झाली होती. आणि त्यामधली महाराष्ट्राची भूमिका ही सर्वात महत्वाची आहे. आपण पाहतो की जेवढ्या सामाजिक सुधारणांच्या चळवळी झाल्या त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त चळवळी ह्या महाराष्ट्रामधून तयार झाल्या. मग ती महात्मा फुलेंची सत्यशोधक समाजाची चळवळ असेल. आज आपण पाहतो की इतर महाराष्ट्रापेक्षा पण मोठी राज्य, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश असेल, त्यांच्याकडे आपल्याकडे समृद्ध वारसा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीने दिलेला आहे. त्यामुळे आज महात्मा फुलेंची जयंती राजस्थान साजरी करतात, तिथं अगदी शासकीय सुट्टी जाहीर करतो. उत्तर प्रदेशमध्ये शाहूंची जयंती साजरी केली जाते, तिथे शासकीय सुट्टी दिली जाते, तिथे एखाद्या जिल्ह्याला शाहू महाराजांचं नाव दिलं जातं. हा समृद्ध वारसा भारतातील कोणत्याही राज्यामध्ये महाराष्ट्र इतका समृद्ध नाही. आणि आज 75 वर्ष भारतीय स्वातंत्र्याला झाल्यानंतर हा समृद्ध वारसा, त्यातून आलेली मूल्य ही धोक्यात आलेली. केवळ तो तशा स्वरूपाचा नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या नेत्यांचा सुद्धा या महाराष्ट्रातून स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठा वाटा आहे. कारण वर्धा येथील सेवाग्राम जरी गांधीजींचं असलं, गांधीजी गुजरातचे असले,
तरी त्यामधलं 15 वर्ष शेवटच्या स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे महाराष्ट्रातून आलेली आहेत. किंवा भारताचा शोध घेण्यासाठी जे डिस्कवर ऑफ इंडिया हे पुस्तक नेहरूने लिहिलं, ते अहमदनगरच्या तुरुंगातून लिहिलं आणि तिथं जवळजवळ 3 वर्ष स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते होते. याबरोबरच या स्वातंत्र्य चळवळीनं जी मूल्य प्रस्थापित केली त्याचं जे प्रतिरूप आहे ते म्हणजे भारतीय संविधान, ज्या व्यक्तीच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्षतेखाली लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातले होते. आणि केवळ जगभराच्या संविधानाचाच आधार घेतला नाही तर ह्या संपूर्ण भारताच्या इतिहासाचा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा परिपाक म्हणून त्यांनी ह्या संविधान तयार केलं गेलं. आणि आज आपला देश 75 वर्ष या संविधानाच्या नुसार चालतोय. हे संविधान म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे. आणि हा वारसा लिहिण्याचं काम सुद्धा महाराष्ट्रातल्या अशा व्यक्तीला किंवा देशातल्या अशा व्यक्तीला दिलं की जो समाजामध्ये ज्याला अस्पृश्य समजला जाणारा वर्गातून तो आला होता आणि त्यानं आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार हे शिवधनुष्य उचललं आणि त्याला 75 वर्षाच्या देशाच्या स्वातंत्र्य नंतरच्या इतिहासानं पाहतोय की त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. केवळ हे संविधान आहे त्यामुळेच हा देश आहे. किंवा अमेरिकन इतिहासकार ऑस्टिन हे भारताच्या आत्ताच्या एकतेला किंवा भारताच्या प्रगतीचा जो पाया आहे तो ते भारतीय संविधान किंवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं योगदान केवळ बाबा ह्या स्वातंत्र्य चळवळीत इतक्या मोर्चे केले, इतके काँग्रेसची अधिवेशनं महाराष्ट्रात झाली, इतक्या महाराष्ट्रात उठाव झाले, इतके इथपर्यंत नाही तर ते या दृष्टीनं महत्वाचं आहे. त्यामुळे आजचं हे चर्चासत्र या दोन्ही अंगाने फलस्वरूप झालं. त्यामुळं आजचं हे यशस्वी चर्चासत्र घेतल्याबद्दल या महाविद्यालयास, प्राचार्यास, संयोजकास मी धन्यवाद देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. यानंतर DKSC महाविद्यालय इचलकरंजी येथून उपस्थित प्राध्यापक डॉक्टर प्रमोद ओलेकर सर यांना मी विनंती करते आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी. डॉक्टर अरुण कटकोळे सर. महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, आपण संपूर्ण प्राध्यापक बंधू भगिनी असतील, आपण आयोजन संयोजन करत असताना त्यांना जी बहुमोल मोलाची मदत केली त्यामुळे हे परिषद अतिशय यशस्वी ठरली असं मी मानतो आणि त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज आपण म्हणतो की एखादी कॉन्फरन्स यशस्वी झाली त्याचं गमत काय, तर लोक आली, जेवली, खाली, जेवण छान झालं, यशस्वी झालं आणि त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण त्याचबरोबर आजचा जो चर्चासत्राचा कार्यक्रम होता आणि यामध्ये आपल्याला बहुविध व्याख्याते लागले. आदरणीय भोसले सर असतील, अवनीश पाटील सर असतील आणि त्याचबरोबर चंद्रकांत नाईक असतील, आता ओलेकर सर असतील, अशा प्रकारे पठाण सर असतील, अशा अनेक दिग्गज विभूतींनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं, हा जो बौद्धिक खुराक केला तो तुम्हाला कुठेही नाही मिळणार नाही. आणि असा हा बौद्धिक खुराक निश्चितपणे तुम्हाला भावी आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि अशा प्रकारे हे नियोजन केलं त्याबद्दल पुण्याच्या एकदा महाविद्यालयाला आणि माझ्या या मित्रवर्गांना धन्यवाद देतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे श्री शिवाजी गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या ठिकाणी सर्वप्रथम मी करवीर निवासिनी लक्ष्मी माता तसेच या भूमीचे नरवीर धनाजी जाधव यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव आणि ICSR आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान हे चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मी या महाविद्यालयाचे संस्थाचालक पोळ साहेब, त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या धडाडीच्या आणि अभ्यासू प्राचार्य श्री चव्हाण मॅडम, या महाविद्यालयाचे आयोजन समितीचे प्रमुख, इतिहास विभाग प्रमुख श्री संभाजी माने, डॉक्टर नितेश सुरवशे सर आणि या सर्व चर्चासत्रासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले आमच्या सारखे संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. सर्वप्रथम कोल्हापूरला मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलेलो आहोत. या अगोदर आम्ही कोल्हापूरची बातमी फक्त ऐकायचो पेपर मधून की इतकं पाणी साचलं, इतकं परेशानी झालेली आहे त्यांची. परंतु या भूमीत आल्यानंतर इतका आनंद झाला. सकाळीच आम्ही ट्रॅव्हल्सने या ठिकाणी आलो. आम्ही सुरवशी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो, माने सरच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो
इथून इथपर्यंत या, असं या, म्हणजे आम्हाला कुठलीही अडचण आली नाही, नाही यायला नाही, जाण्यासाठी नाही, एकदम अतिशय व्यवस्थितपणे सगळ्यांनी मार्गदर्शन चांगले केलेले. आणि इथून उतरले सुद्धा आम्हाला ऑटोवाल्यांनी सुद्धा एकदम उत्तम प्रकारे असं मार्गदर्शन केलं. उतरले आम्हाला त्यांनी दर्शनाला घेऊन गेला, तिथं आम्हाला, आम्ही फ्रेश झालो आणि तिथं दर्शन झालं. तर त्यावेळेस इतकं प्रसन्न वाटलं, सकाळची किरण, पहाटेची किरण या भूमीचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि इतकं प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणाहून इथपर्यंत आलो. तर या सगळ्या घडामोडी माग सुरवसे सर असतील, आम्हाला सुरुवातीपासूनच ते कॉन्टॅक्ट, आम्ही त्यांच्या चर्चा, म्हणजे पेपर कसा लिहायचा, किती वाजेपर्यंत लिहायचा, किती तारखेपर्यंत लिहायचा, अगदी सगळं, म्हणजे 8 ते 10 दिवसापासून आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आम्हाला अतिशय उत्कृष्ट अशी माहिती मिळालेली आहे. आणि या ठिकाणी महाविद्यालयात आल्यानंतर बोळ सरांची भेट झाली आणि प्रत्यक्ष गोवा मुक्तीमध्ये या ठिकाणी सहभाग घेतलेले 2 स्वातंत्र्य सैनिक आज त्यांना जवळून बघता आलं. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कसं कार्य केलं, थोडीशी का होत नाही, आम्हाला त्यांच्या सोबत चर्चा करता आली. आणि असे चांगले मार्गदर्शक विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख असतील, पाटील सर असतील, असे चांगले लोक या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्याकडून आमचं उद्बोधन झालं. त्याबद्दल मी प्राचार्य मॅडमचे आणि या कॉलेजला महाविद्यालयाचा जो महाविद्यालयाचे जे मानांकन असतं नॅकचं, ते मिळवून दिल्याबद्दल त्याबद्दल मी मॅडमचं स्वागत करतो. आणि या महाविद्यालयाला खऱ्या अर्थानं म्हणजे उच्च पातळीवर घेऊन जाण्याचं काम या नॅकच्या माध्यमातून होत असतं. असं आमचंही 3 रिसायकल झालेले आहेत देवगिरी महाविद्यालयाचं. आमचंही 3 वेळेस A++ असं मानांकन मिळालेले आमच्या कॉलेजला. तर म्हणून आणि आज आम्हाला एक विशेष, आम्ही आतापर्यंत मी 4 कॉन्फरन्स मध्ये म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा 75वा हे साजरा करत असताना, परंतु या ठिकाणी जे फॅकल्टीज बोलवले होते, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं राष्ट्रीय स्तरावर किती मोठं योगदान आहे हे आज आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर कळालेलं आहे. म्हणून मी सर्व टीमचे या ठिकाणी जास्त अधिक वेळ न घेता मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आम्हाला मान सन्मानही दिला आणि या ठिकाणी आम्हाला चांगले म्हणजे फॅकल्टी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी संस्थेचे, संस्था चालकांचे, आयोजकांचे आणि प्राचार्यांचे धन्यवाद देतो. आणि अशीच कॉन्फरन्स पुन्हा सुद्धा तुम्ही आयोजित करा, त्यासाठी आम्ही पुन्हा येऊ, त्यासाठी आम्हाला एक संधी द्यावी अशी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर हरप्रीत सिंग सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर हरप्रीत सिंग सर. कभी आपने टेलीविजन पे कुछ आता हुआ देखा होगा तो उसमें एक पहले डिस्क्लेमर आता है, तो मैं डिस्क्लेमर पहले ही बता दूं कि मुझे मराठी बहुत ज्यादा नहीं आती। महाराष्ट्र में मैं 7.5 साल रहा हूँ, वो भी मेरी सर्विस एनडीए में थी, तो एनडीए में बहुत सारे और कंट्रीज के कैडेट्स रहते थे और भारत के विभिन्न क्षेत्रों से वहां पर टीचर्स थे। जो लोकल लोग थे उनसे थोड़ा बहुत सीखा हूँ, या कुछ मित्र हैं यहाँ बैठे हुए हैं उनसे कुछ शब्द जानता हूँ, इसलिए थोड़ा आइडिया लग गया कि मेरा नाम अनाउंस हो गया, मुझे कुछ बोलना है। ये मेरी पहली डिस्क्लेमर है। अब ऑफिशियली और सिस्टम के हिसाब से रेस्पेक्टेड प्रिंसिपल मैम डॉक्टर विजय चौहान मैम, कन्वीनर ऑफ दिस वर्कशॉप डॉक्टर नीतीश जी, ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी Shambaji Mane sir, I can recognize Jadhav sir over here, Bhandare sir, Gaikwad sir, few names, other names which I can list out. आप सभी को स्टूडेंट्स, आप सभी को मेरा नमस्कार है, शत शत प्रणाम है। सबसे पहले बहुत बहुत धन्यवाद, आपने मुझे मौका दिया यहाँ बोलने का, और मैं मैक्सिमम कोशिश करूंगा कि हिंदी में ही बात करूं। उम्मीद है कि आप समझ लेंगे, क्योंकि भावनाओं को समझने के लिए शायद भाषा की जरूरत नहीं होती, वो कभी कभी बॉडी की लैंग्वेज से और जेस्चर से पता चल जाता है, या मुंह के फेशियल एक्सप्रेशन से पता चल जाता है कि आप कितने प्रसन्न हैं। तो मैं धन्यवाद देता हूँ प्रिंसिपल मैम का, भंडारे सर का, ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी का, कन्वीनर साहब का, जिन्होंने मुझे बुलाया और 4 शब्द बोलने के लिए कहा। मुझे सडनली बुला लिया गया। मैं ज्योग्राफी विषय से संबंध रखता हूँ, और आप सोच रहे होंगे ज्योग्राफी विषय वाले इंडियन फ्रीडम स्ट्रगल के बारे में क्या बोलेंगे।
हम जिस बेल्ट के रहने वाले लोग हैं ना, पंजाब हरियाणा यूपी वाली, ये बेल्ट ना आईएएस की प्रिपरेशन बहुत करते हैं, तो इन लोगों को सब कुछ पढ़ना पड़ता है, तो उसी दौरान बहुत सारी चीजें हमने पढ़ी हैं। तो उसी के कंटेक्स्ट में महाराष्ट्र में रहने की वजह से कुछ कुछ चीजें मुझे पता है, आपके साथ साझी करूंगा मैं। देखो, इंपॉर्टेंट ये है कि जहां की मिट्टी का रंग लाल हो, महाराष्ट्र की मिट्टी का रंग लाल है हल्का, वो जब ज्योग्राफी है, फिर अगेन ज्योग्राफी आएगी क्योंकि मैं ज्योग्राफी डिसिप्लिन का बंदा हूं, तो जहां की मिट्टी का रंग लाल हो, वहां के लोगों के जज्बात और खून का रंग भी लाल है। वो मिट्टी का रंग भी लाल है, लोगों के जज्बात और खून का रंग भी लाल है। इस लाल की खातिर सब देश बचा, ये सब जानता वो लाल है। तो महाराष्ट्र का कंट्रीब्यूशन या योगदान, भारत की फ्रीडम स्ट्रगल से मैं थोड़ा पीछे जाऊंगा। महाराष्ट्र की धरती को बोला जाता है कि ये संतों की धरती रही, और संत लोगों ने भी इंडियन फ्रीडम स्ट्रगल में भारत के जब स्वतंत्रता का संग्राम शुरू हुआ उसमें बहुत योगदान दिया। उनमें से सबसे पहले और सबसे प्रमुख बात यह है कि जब आप फ्रीडम चाहते हैं, कभी कभी वो फ्रीडम अपने मन से भी होती है, कभी कभी वो फ्रीडम अपने आप से होती है, अपने ग्रस्त सिस्टम से होती है, या जो सिस्टम के अंदर कुरीतियां होंगी उससे भी होती। उसको जागरूक करने के लिए इस धरती पर, खासकर अगर महाराष्ट्र की बात करें, तो महाराष्ट्र की धरती पर नामदेव जैसे, ज्ञानेश्वर जैसे, तुकाराम जी जैसे, इस तरह के संत हुए हैं जिन्होंने अपने ज्ञान से उस चिंगारी को आगे जलाया। और वो जब जब देश स्वतंत्र हुआ या जब जब देश में किसी और का आक्रमण हुआ, इन लोगों ने बहुत डिफरेंट या अलग तरीके से कोशिश की है कि देश की आजादी में योगदान दें। वहां से शुरू हो जाइए आप। अगर आप उसके बाद इतिहास में शिवाजी महाराज तक आते हैं, जो कंट्रीब्यूशन, ठीक है उस समय भारत में स्वतंत्रता नहीं थी, पर यह बात मानने वाली है कि अंग्रेजों से स्वतंत्रता नहीं, मुगलों से भी चाहिए थी। और क्योंकि मैं पंजाब हरियाणा वाली बेल्ट से बिलोंग करता हूं, तो मुझे कभी कभी लगता है कि महाराष्ट्र के लोग, अगर हम रानी लक्ष्मीबाई का नाम लें, या हम ताते टोपे का नाम लें, या हम शिवाजी महाराज का नाम लें, तो इन सब के बिना इंडिया का फ्रीडम स्ट्रगल अधूरा है। इनके साथ ही पूरा हो सकता है। जब आजादी के लिए दूसरे लोग लड़े, ब्रिटिशर्स के खिलाफ, अंग्रेजों के खिलाफ, उससे पहले भी एक तरह की आजादी चाहिए थी, मुगलों से, मुगल सल्तनत से। और जिनके अगेंस्ट लड़ते लड़ते पानीपत की तीसरी लड़ाई, अब जाके मराठाओं ने पानीपत में जाके लड़ी। ये हौसला या एकजुट होके हिंदुत्व का जो कंसेप्ट है ना, वो यहीं से पैदा हुआ। या अभी थोड़ी देर पहले एक सर बोल रहे थे कि बाबा साहब भीमराव अंबेडकर का जिक्र किया, बहुत ज्यादा तो मुझे कुछ समझ नहीं आया, पर मैं आज जब आ रहा था तो एक चौक पे मैंने बहुत बड़े बड़े पोस्टर देखे, बाबा साहब भीमराव अंबेडकर के, एक पुतला बना हुआ देखा, उसके चारों तरफ डेकोरेशन देखी। देखिए, भीमराव अंबेडकर जी ने पूरे भारत को फिर से बांधने की कोशिश की, एकजुटता लाने की कोशिश की, ताकि भारत आजादी के बाद भी बंधा रहे। तो आज देख लीजिए भाषाओं का कितना अंतर है, कितना फर्क है। अगर आप जम्मू कश्मीर से चलेंगे तो डोगरी से होते हुए, हरियाणवी पंजाबी से होते हुए, अवधी और इससे होते हुए, महाराष्ट्र में मराठी से होते हुए आप कन्नड़, तमिल, तेलुगु तक पहुंच जाएंगे, फिर भी यूनिटी है। तो कुछ कुछ लोगों ने इतने बलिदान दिए हैं, वो अभूतपूर्व है, उनको भुलाया नहीं जा सकता। उनका रिमार्केबल कंट्रीब्यूशन जो रहा है, कुछ कुछ लोगों के नाम जिन्होंने इस स्ट्रगल में हिस्सा लिया, मैं उनका नाम जरूर लेना चाहूंगा। जैसे विनोबा भावे जी हुए हैं, उन्होंने भूधन मूवमेंट शुरू किया। ये भूमि से संबंधित था कि जो भी लैंडलेस है, जिसके पास जमीन नहीं है, कम से कम उसको जमीन दी जाए, खेती कर सके। और मुझे लगता है कि जो मैं पढ़ पाया हूं, वो पहले इंसान थे जिनको इंटरनेशनल रमन मैगसे अवार्ड मिला है भारत की तरफ से।
वो महाराष्ट्र से बिलोंग करते थे। ये इससे उत्तम और क्या बात होगी कि महाराष्ट्र के किसी एक इंसान ने यहाँ तक काम किया कि इंटरनेशनली वो रेनाउंड हुए। दूसरा नाम है महर्षि कर्वे। तो जब मैं नया नया यहाँ आया तो पुणे में कर्वे चौक है, तो लोग बोलते थे कर्वे जी का पुतला है तो उसके पास से आप इधर मुड़ जाइए तो आप कोथरूड की तरफ निकल जाएंगे। चीजें नहीं लगती थी, अब लगती हैं कि उन लोगों का बहुत कंट्रीब्यूशन रहा। तो केवल चौराहे पे उनका बुत बनाकर रख देने से समाधान नहीं है, जब तक कि वो अंदर नहीं जाएगी चीज। शहीद उधम सिंह का है सुनाम में, एक जिला है पंजाब का। भगत सिंह का है, चौक पे बुत बहुत टंगे हुए हैं, हर एक जगह बने हुए हैं, पर उन बुत में या उन टंगे हुए जो भी उनके स्टैचूज हैं उनमें जान तभी आएगी जब हम लोग एक साथ होकर पूरे भारतवर्ष को आगे ले जाएंगे एकजुटता से। वही हमारा मिशन है। मुझे लगता है कन्वीनर साहब ने ये सोच के कि आजादी का समय तो बीत गया जब हम स्ट्रगल कर रहे थे और उसके बाद हमें आजादी मिल गई। आजादी के बाद हमें ये चाहिए कि हम उस आजादी को कैसे जिए, कैसे बेहतर तरीके से उसमें और चीजें करें। कुछ और चंद नाम हैं। कर्वे जी के बारे में मैं बता दूं, वो विडो रीमैरिज के लिए उन्होंने बड़ा स्ट्रेस दिया। वो फेमस थे और एजुकेशनिस्ट और भी थे वो। उन्होंने ये समाज के अंदर जो कुरीतियां होती है ना, एक्चुअली उन्हीं का फायदा उठाते रहे हैं बाहर से आने वाले आक्रमणकारी। तो उन लोगों ने धीरे धीरे समाज के अंदर बदलाव लाने की कोशिश की, लोगों को एकजुट किया। लोगों को एकजुट करना सबसे मुश्किल काम है। एकजुट होकर आप फ्रीडम के लिए लड़ सकते हैं। दो लोग इधर लड़ रहे हैं, चार उधर लड़ रहे हैं तो नहीं हो पाएगा। तो इन लोगों ने बड़ा कंट्रीब्यूशन दिया। उनमें वीडी सावरकर जी का नाम एक बड़ा फेमस है। सावरकर जी के ऊपर आप जानते होंगे कि कुछ पिछले कुछ महीनों से कुछ एक पॉलिटिकल एजेंडा बना हुआ है। मैं उस एजेंडे के पॉइंट ऑफ व्यू से बात नहीं कर रहा, मैं इस आज की जो संगोष्ठी है उस पॉइंट ऑफ व्यू से बात कर रहा हूं कि उनका कंट्रीब्यूशन, कि वो महाराष्ट्र से बिलोंग करते थे क्योंकि वे लिबरेटर थे, एक पॉलिटिशियन थे, लॉयर भी थे, ऑथर थे, सोशल रिफॉर्मर थे। इतनी सारी चीजें एक ही बंदे में होनी संभव नहीं है, इतनी सारी चीजें उनमें थी। और मैं जो नोट कर पाया हूं उनके बारे में वो ये है कि उन्होंने कास्ट सिस्टम के ऊपर बड़े जोरदार तरीके से हमला किया कि कास्ट सिस्टम जो है वो खत्म हो जाना चाहिए। कुछ कुछ जगह पे अभी भी है, ताकि आप एकजुट होके कम से कम एक चीज के लिए लड़ सकें। और हिंदुत्व का जो आज बात कर रहे हैं, चाहे वो कोई भी पॉलिटिकल पार्टी बात कर रही हो, हिंदुत्व के बारे में ऐसा कहा जाता है कि ये शब्द उन्होंने कॉइन किया, उन्होंने बताया। हिंदुत्व का मतलब है द एसेंस ऑफ हिंदुइज्म। उसके बाद ज्योतिबाई फूले, सावित्रीबाई फूले, एजुकेशन में खासकर लड़कियों की एजुकेशन में उन्होंने अपना सहयोग दिया। ये फ्रीडम फाइटर थे। इन लोगों ने इस तरह का कंट्रीब्यूशन दिया जिससे समाज के अंदर और बहुत सारी चीजें जागृत हो गई, नई नई चीजें और आई। अब मैं देख पा रहा हूं यहाँ कितनी गर्ल्स बैठी हुई हैं इस समय। तो गर्ल्स का किसी एक संगोष्ठी में, किसी एक समारोह में होना महाराष्ट्र के उन लोगों का एक कंट्रीब्यूशन है जो इस चीज को दिखाता है, जो प्रत्यक्ष रूप से प्रमाणित भी हो रहा है कि आप लोग यहाँ बैठे हुए हैं। और सबसे बड़ा नाम जो मुझे लगता है वो बाल गंगाधर तिलक का है। जब आजादी की बात चल रही थी तो एक नर्म दल शुरू में आए, वो बंकिम चंद्र चटर्जी थे, कुछ लोग ऐसे थे जो पैसिमिस्टिक थे, थोड़े से अच्छे स्वभाव के थे, तो पिटीशन डालकर बात करके बनाना चाहते थे चीजों। ये लाल बाल और पाल के नाम से फेमस ये तीन लोग, एक पंजाब से थे, एक महाराष्ट्र से थे, एक बंगाल से थे। ये तीन एरिया ऐसे हैं भारत के अंदर, ये ट्राइंगल है पूरा, जिन लोगों ने फ्रीडम स्ट्रगल में बहुत कंट्रीब्यूशन दिया है। फ्रीडम स्ट्रगल में इन लोगों का बहुत कंट्रीब्यूशन है। उसमें बाल गंगाधर तिलक जी का बहुत कंट्रीब्यूशन है। उनको लोकमान्य तिलक की उपाधि मिली हुई है। गांधी जी ने उनको द मेकर ऑफ मॉडर्न इंडिया बोला। उसका कारण ये है, जो नए आधुनिक भारत को बना सकता है वो इसी तरह का इंसान बना सकता है। तो वो सारी काबिलियत उनमें थी। अब विषय ये है, चर्चा ये है कि वो जो फ्रीडम स्ट्रगल के वो जो लोग थे, उन लोगों ने इतना कंट्रीब्यूशन दिया है। आज हम उन लोगों को याद करें
और उनके बताए हुए रास्तों पर, उनके बनाए हुए जो पथ हैं या रास्ते हैं उनके ऊपर चले। और स्वतंत्र भारत में रहते हुए मुझे लगता है कि उन लोगों के कुछ कुछ ऐसे क्षणों को, कुछ कुछ ऐसी चीजों को हम अपने जीवन में उतार कर अपने जीवन में ढाल कर इस कदर आगे तक ले जाए ताकि आजाद भारत में हम अच्छे से रह सकें। और जिसमें देखिए आज भारत में जो मिलिट्री फोर्सेस है, मैं डिफेंस में कुछ साल काम कर चुका हूं तो मुझे पता है उसमें मराठा के जो लोग हैं उनमें जय शिवाजी जय भवानी का नारा आज भी लगता है। या हम जब नारा बोलते हैं जय इंडिया या जय भारत जय महाराष्ट्र, तो इसका मतलब ये है कि आप कहीं ना कहीं से सब लोगों को क्लब करके एकजुट होकर आगे लेके जाना चाहते हैं। चर्चा सत्राच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण आता आहोत। या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर हरप्रीत सिंग, या चर्चा सत्राचे समन्वयक डॉक्टर नितेश सुरवशे सर, माझे आणखी एक सहकारी आणि इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर संभाजी माने, या संपूर्ण चर्चा सत्राच्या संयोजन समितीचे सन्माननीय सदस्य, विविध महाविद्यालयातून आलेले सन्माननीय प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि आपल्या महाविद्यालयाचेही सर्व विद्यार्थी मित्र हो। आज दिवसभरात तुम्ही या थीमला अनुसरून अनेक नामवंत व्याख्यान ऐकलीत, ज्यामध्ये अरुण भोसले सरांचं व्याख्यान तुम्ही ऐकलं, बीजभाषण ऐकलं, त्यानंतर काही साधन व्यक्तींची व्याख्यानं ऐकली, तुम्ही स्वतः काही लिहिलेल्या पेपर्सचं प्रेझेंटेशन केलं असेल आणि या संपूर्ण दिवसामधून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवं मिळालं असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचं नेमकं योगदान काय आहे। म्हणजे मला तरी अगदी अरुण भोसले सरांच्या व्याख्यानाविषयी मला खूप बोलावंसं वाटेल, पण मी वेळेअभावी इतकं नाही बोलू शकणार। परंतु अशी व्याख्यानं जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात त्यावेळी आपल्या लक्षात येतं किती छोटे छोटे संदर्भ देखील महत्त्वाचे ठरतात आणि इतिहास हा त्यातूनच बनत जातो खरं म्हटलं तर। आणि तुम्ही आम्ही सर्वच मला वाटतं या बैठकीमध्ये किंवा या हॉलमध्ये जे बसलेले आहेत ते सगळ्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतरचा आहे आणि त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या चळवळीमध्ये आपण स्वतः नव्हतो। कदाचित आपले आजोबा असतील, कदाचित आपले मोठे चुलते असतील त्याच्यामध्ये किंवा आणखी कुणीतरी असतील, पण आपण स्वतः मात्र या स्वातंत्र्य चळवळीचा कोणताही भाग नव्हतो। परंतु आपण या स्वातंत्र्य चळवळीनंतर जे काही आपल्याला मिळालं, अभूतपूर्व असं स्वातंत्र्य मिळालं, सगळे हक्क मिळाले, सगळ्या अधिकार मिळाले आणि एका चांगल्या आणि सुंदर अशा समृद्ध देशामध्ये आज आपण वावरतो आहोत। हे केवळ आणि केवळ या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेकांनी आपल्या ज्या समिधा दिल्या किंवा जे हौतात्म्य पत्करलं, कोणतं ना कोणतं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा सहभाग त्यांनी दाखवला आणि त्यामुळेच आज आपल्याला हे सुवर्ण क्षण पाहता येत आहेत, अनुभवता येत आहेत, निवांतपणे मोकळेपणानं स्वतंत्रपणाने जगता येत आहे, आपल्या व्यासपीठावरती आपले विचार मांडता येत आहेत। हे सगळं काय आहे तर या स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम आहे असं मला वाटतं। आणि हे स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाली। या 75 वर्षात आपण नेमकं काय मिळवलं, काय गमावलं आणि आपल्याला आणखी किती मिळवायचं आहे या सगळ्याचा विचार तुम्ही आज या सभागृहात बसून मधल्या वेळात केला असेल किंवा त्यावर काही चिंतन केलं असेल, काही मनन केलं असेल, काही प्रश्न तुम्हाला पडले असतील, काही प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला मिळाली असतील। त्यामुळे हे प्रश्न घेऊन, ही उत्तरं घेऊन, हे ज्ञान घेऊन, हा सगळा अभ्यास आणि मनन चिंतन घेऊन आपण पुढची वाटचाल करूया आणि आपल्या या बलशाली भारताला अधिक बलशाली बनवूया असा संकल्प आजच्या चर्चा सत्राच्या समारोप प्रसंगी आपण करूया, ही शपथ आपण घेऊया आणि आपण आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात देखील असा काहीतरी करून दाखवूया की ज्याच्यामुळे आपल्या भारत देशाचा नावलौकिक वाढेल आणि महाराष्ट्राचा तर वाढेलच वाढेल। त्यामुळे या सर्व चर्चा सत्राला यशस्वी करण्यासाठी आमचे समन्वयक
आमच्या इतिहास विभागाचे प्रमुख, माझे सर्व संयोजन समितीतले सदस्य आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि हे चर्चासत्र यशस्वी केलं, याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. आभार मानण्यासाठी मी विनंती करते आमच्या महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर संभाजी माने सर. भारतीय स्वातंत्र्यातील महाराष्ट्राचे योगदान. तर या समारंभाचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटन समारंभामध्ये की हिंदूराव गणपती जाधव, आनंदा बाळा जाधव यांचा सत्कार झाला. त्यानंतर उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बीज भाषेत म्हणून डॉक्टर अरुण भोसले यांचं स्वातंत्र्य लढ्यावर महाराष्ट्राच्या योगदानासंदर्भात ते विषय तिने विषद केला. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर या ठिकाणाला की इतिहास विभाग प्रमुख की अवनीश पाटील सर यांनी सुद्धा आपल्या दुपारच्या सत्रामध्ये मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचेही आभार आहे. तशाच रीतीनं IH पठाण सर यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांचे मी आभार मानतो. आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलोटकर सर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला व्याख्यान दिलं. त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. नंतर चंद्रवदन नाईक सर, BOS चेअरमन इतिहास विभाग, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचेही आभार मानतो. तर आज या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये जो पेपर प्रेझेंटेशन झालं, पेपर प्रेझेंटेशन नंतर की या समारंभाचा जो कार्यक्रम आहे, या समारंभाच्या कार्यक्रमाला की प्रमुख पाहुणे म्हणून बनारस विद्यापीठातील हरप्रीत सिंग हे आपल्याला लाभले आणि त्यांनी आपल्याला योग्य रीतीने चांगलं असं मार्गदर्शन केलं, महाराष्ट्राचा गौरव केला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यानंतर असणाऱ्या प्राचार्य विजय चव्हाण मॅडम यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडला. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आता एवढेच नाही तर या ठिकाणी अशा पद्धतीनं की या सेमिनारचे कन्व्हेनर डॉक्टर नितेश सुरवस्कर यांनी आपल्याला योग्य रीतीनं मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पाडला. त्यांचे मी मनपूर्वक आणि आभार मानतो. त्यानंतर प्राध्यापक वर्ग, संशोधक विद्यार्थी, तशाच रीतीनं विद्यार्थी आणि जो कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते डॉक्टर अमर पवार सर, डॉक्टर वर्षा सदव मॅडम यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तशाच रीतीने शिक्षेतर कर्मचारी वर्ग आणि जे काही चुकून राहिले असतील, काय आमच्या चुका झाल्या असतील त्याबद्दल मी सुद्धा माफी मागतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.